अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. हल्लीच मला राष्ट्रवादी पक्षाने नाशिकच्या निरीक्षक ही जबाबदारी दिली आहे आणि ही माझी प्रथम विजिट आहे नाशिकला. आणि मला असं वाटलं की इथे येऊन तपोवनला येऊन मी इकडचे जी लोक आहेत त्यांना येऊन त्यांची भेट घालावी आणि इकडच्या काय समस्या आहेत त्या ऐकून घ्याव्या. इथे जसं आपण बघतोय इथे खूप सारी हिरवळ आहे, खूप सारे झाडं आहेत, इथून तिथपर्यंत झाडं आहेत आणि कुंभच्या नावाखाली ह्या झाडांना तोडायचा त्यांनी प्रस्ताव केला आहे. सध्या ह्याच्यावर हायकोर्टचं स्टे आहे, पण काय बोलू नाही शकत. कसं चाललं आहे आपल्याकडे हल्ली सगळ्यांना माहिती आहे. तर इकडचे जे कुंभमेळ्याचे मंत्री आहेत, पहिल्यांदाच मी ऐकते आहे, कुंभमेळ्याचे आमचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन साहेब, त्यांना मला हीच विनंती आहे की तुम्ही इथे कधीतरी यावं. आणि इथे किती छान झाडं आहेत, एवढी तापमान बाहेर वाढली असूनही तुम्ही इथे उभे राहा आणि ते इतकं छान गारवा आहे आणि तो फक्त या झाडांमुळे आहे. माझ्या कानावर असं ह्या लोकांनी घातलं की इथे ऑलरेडी 5,000 झाडांची कत्तल केली आहे. आता तरी या लोकांना वाटतं अजून काही सॅटिस्फॅक्शन त्यातनं मिळालं नाही आहे, म्हणून त्यांचा डोळा तपोवनवर आहे. आणि इकडची लोक जी आहेत ती सज्जन आहेत, त्यांना हे माहिती आहे की कुंभमेळा हा फक्त एक बहाणा आहे आणि ही जी हिरवळ सगळी आहे ती बिल्डरांच्या हाती कशी सोपवावी हाच सगळा मोठा प्लॅन आहे. आणि इकडचे जे कुंभमेळ्याचे मंत्री आहेत ते नाशिकचे नाही आहेत, ते मूळ नाशिककर नाही आहेत, तर म्हणून त्यांना काय ह्या जमिनीशी काय जास्ती नातं नाही आहे. म्हणून इकडची झाडं कापून जास्तीत जास्त आर्थिक फायदा नाशिकमधनं कसं काढायचा ह्याचीच प्लॅनिंग चालू आहे. सगळी बिल्डर लॉबी पण ह्यात इन्व्हॉल्ड आहे आणि नाशिककरांबरोबर आम्ही सर्व एक पक्ष म्हणून भक्कम उभे आहोत. आणि यापुढेही जेव्हा हायकोर्टचा निर्णय काही असो, पण ही झाडं कापायला आम्ही परवानगी देणार नाही. जेवढी तुम्ही कत्तल केली आहे तेवढी बस नाही झाली का ती तुम्हाला इकडची पण कापायची आहेत. आणि ह्यावरून आपण बघू शकतो की आपलं जे सरकार आहे, BJPचं सरकार, इथे असू दे किंवा केंद्रात असू दे, निसर्गाची त्यांनी काय झालंय मला कळत नाही. कारण तुम्ही ताडोबा अंधारी बघा, तिथे पण त्यांनी आता मायनिंगच्या नावाखाली झाडं कापायचा प्रस्ताव टाकलाय. तपोवन झालं, आरे झालं, इतके झाडं कापायचं चालू आहे आणि तापमान एवढं वाढतंय, हीटवेव्ह आलाय, लोक मरतायत चक्क, एवढं गरमी झाली आहे, तरी पण ह्यांचं काय झाडं कापायचं मोहीम काय थांबत नाही आहे. तर मला लोकांना पण हे रिक्वेस्ट आहे की तुम्ही उतरा रस्त्यावर. जसे नाशिककर उतरले तसेच महाराष्ट्रभर, देशभर तुमची झाडं वाचवत्यावर खाली उतरून ह्यांना भिडावंच लागणार. तसंच ह्या लोकांना आता असंच त्यांना काय बोलतात थांबवता येईल. कारण तुम्ही कुठे गेला तर कुठलेही न्यायालयाचे दरवाजे ठोका नाही तर कुठेही जा, ते सर्व एकत्र आहेत आणि आपण सगळी लोक एकत्र आहोत. तर आपल्यालाच आपला निसर्ग वाचवावा लागणार. तर ह्यासाठीच मी आज इथे आली आहे आणि माझा सपोर्ट ह्यांच्याबरोबर ह्याच्या पुढेही असेल. धन्यवाद.